निंदा करणार माणसाला कधीच वाईट म्हणायचं नाही बरं का, कधीच वाईट म्हणायचं नाही. कधी निंदा करणार माणसं हे साबणाची भूमिका निभीत असते. साबणाची. वाक्य नीट लक्षात ठेवा. रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे. रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत. देवलेकर बाप्पा, रात्र जर नसती तर सूर्याला नमस्कार कोण केला असतं बापू? काय गरज होती? दुखत आहे म्हणून डॉक्टराला किंमत. दुःखच नसतं तर सुखाला किंमत राहिली असती का? नाही 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 नाही. शत्रू आहेत म्हणून मित्राला किंमत आहे. आणि कधी बी लक्षात घ्या, माणसाच्या जीवनातली, स्त्रीच्या जीवनातली सासू मरू नये. बाई पाऊल बाजूला टाकीत नाही. ज्या दिवशी कमी वयात जिची सासू मरती, ज्या दिवशी कमी वयात जिची सासू मरती, ती अनुभवाच्या सिद्धांतापासून मुकती. सासू थोडा त्रास देईल पण मडकं भाजून निघते. तिला अनुभवाचे डोसले असते. जोपर्यंत सासू आहे तोपर्यंत सुनेला फार मोठी किंमत आहे. तारुण्य दशेत जिची सासू मरती का, तिला उन्हाळ्या पावसाळ्याचं दुःख जास्त सहन करावं लागते. जेवढी माणसं चेष्टा करतील का तितका माणूस नीट वागत असतो, नीट वागत असतो. सगळेच जर बाळू महाराजाला चो म्हणायला लागले तर हे येडपटकून अभ्यास करायचा नाही. म्हणून 4-2% माणसं उकरणारे सुद्धा असावा. आपण माणूस नीट चलत असतो, अभ्यास करत असतो. राजकारणात एकच पक्ष असले आगावसाहेब कसं दखल मला सांगा ना तुम्ही, आहे का नाही? माणसं उड्या सांगतील का नाही? म्हणून विरोधक सुद्धा असले पाहिजे. विठाला विठाला मी मानित नाही म्हणले. आणि मग शुकाचार्याने स्मित हास्य केलं. हेन गतो जन्मा भवज्जायते हेन कर्मान् विशुद्धाति प्रियांगो. ऐका राजन, हे मागच्या जन्मातलं गाठोडं होतं म्हणून आजामेळाने हे काम चुकीचं केलं. काय गाठोडं होतं? आजामेळ नावाची तत्वसिद्धांतिक व्यक्ती मागच्या जन्मामध्ये दंडी संन्यासी होते. संन्याशाचे 10 आखाडे, त्याच्यापैकी एका आखाड्याचा व्यक्ती दंडी संन्यासी. दंडी त्या संन्यासाचा उग्रभाव देहभाव पालटला. देहावरची आसक्ती संपलेला संन्यासी, ज्याच्या शेंडीला फक्त 14च केस आहेत, त्याच्यात एक रुद्राक्ष बांधलेला आहे, बाकी अंगावर बोटभर कपडा नाही. त्याला नागा साधू म्हणतात. आता सध्या कुंभमेळा चालू आहे. त्यागाचं प्रतीक. आणि ते त्यागाचं प्रतीक कसं असतं त्यांचं? भर पावसात थांबणे, हिवाळ्यात रस्त्यात राहणे आणि उन्हाळ्यात बगवऱ्या लावून पेटीने. तुमच्या इथे धनुर्धारी बाबा होऊन गेले, देवल्या अधिकारी व्यक्ती होऊन गेली, अधिकारी निष्ठुर व्यक्ती. वा, तुमच्याकडूनच ऐकलेले आहे मी. धनुर्धारी म्हणून फार व्यक्ती, महान विद्वान व्यक्ती, तत्वनिष्ठ आचरणशील व्यक्ती होती. आणि बघा तो दंडी संन्यासी फिरत आहे, प्रदक्षिणा करू लागला. आणि प्रदक्षिणा करत असताना हिमालयाच्या पायथ्याला तो पडलेला आहे. पाठीमागून एक 80 वर्षाची व्यक्ती आणि त्यांची मुलगी कुमारिका होती. 2 जण चालले. वडील अंध आहेत, वय 80 वर्षाचं आहे. मुलगी बिना लग्नाची कुमारिका आहे. वडिलाचा हात धरून ती हिमालयाची प्रदक्षिणा वडिलांना करत होती. तत्वनिष्ठ आपल्या आई वडिलावर प्रेम करणारी मुलगी होती. रस्त्याने चालत असताना सूर्यास्त होण्याची वेळ आली. जवळ आल्याच्या नंतर एका झाडाखाली एक पडलेला व्यक्ती पाहिला. तो व्यक्ती होता तो संन्यासी. सांगितलं, बाबा इथे एक संन्यासी महाराज पडलेले, दिसतो कसा? बापाला डोळे नव्हते. तिने त्याचं वर्णन सांगितलं. डोक्याला फक्त शेंडी आहे आणि शेंडीला एक रुद्राक्ष बांधलेला आहे. दंडी संन्यासी आहे असं वडिलांनी सांगितलं. आणि बाबा तो भक्त पावला असेल. वडील जवळ गेले. अंध व्यक्ती होती. नाडी परीक्षा केली. सांगितलं, बाई हा व्यक्ती जिवंत आहे, फक्त याला शीत वेगळं. शीत म्हणजे थंडी, आणि थंडीने याच्यावर घासलेला आहे. खूप झालाय थंडीचा. याच्या अंगावर जर उष्णतेचं एखादं वस्त्र टाकलं, उबदार वस्त्र टाकलं तर याच्या अंगातली थंडी जाऊन याला गरमी उत्पन्न होईल आणि याला पुन्हा हा उठून बसल. हा बेशुद्ध अवस्थेत आहे. मुलीने सांगितलं, बाबा आता या हिमालयाच्या पायथ्याला आपण याच्या अंगावर वस्त्र दुसरं कुठं टाकावा. वडिलांनी सांगितलं, बाई माझं आयुष्य परमार्थ करता करता गेलंय, आता थोडं शिल्लक राहिले. माझ्या अंगावरचे कपडे मी याच्या अंगावर टाकतो. मुलीने सांगितलं, बाबा तुमच्या अंगावरचे कपडे टाकल्यावर हा संन्यासी वाचतोय, पण तुम्ही वयस्कर आहात, 80 वर्षाचं वय, या थंडीने तुम्ही मरून जाणार. वडिलांना सांगितलं, एका महाराजाला प्राणदान देण्यासाठी जर मी मृत्यू पावत असेल तर काय हरकत आहे, सारावत होते माझ्या जीवनाचं. पण तिने सांगितलं, बाबा मी तारुणी दशेतली देवांगणी समान सुंदर आहे. तुमच्या हातातल्या कमलोंडूच्या तपाच्या तेजस्वीच्या पाण्यामुळं कुठलाही नराधम माझ्याकडे पापात मुक्तीने पाहत नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला मृत्यू पावतात एखादा नालायक मला उचलून घेऊन जाईल. एकच काम करा, माझं काही जीवन गिरवी, माझं लग्न राहिलेलं आहे, कोणाचा संसार थाटायचा काही प्रश्न नंतरचा भाग होईल, पण आता काही विषय नाही. मी गेल्यानं काही कोणाला सुख दुःख होणार नाही, फक्त थोडंसं तुम्हाला दुःख वाटेल.
माझ्या अंगावरचे कपडे मी त्याच्या अंगावर टाकते, तो संन्याशी वाचेल आणि मलाही संन्याशाला प्राणदान देण्याचं पुण्य भेटेल. पण वडिलांना सांगितलं, बाई तू जरी मृत्यू पावलीस थंडीनं तर मी मरणार, कारण मला तू बोटाला धरतीस म्हणून हिमालयाची प्रदक्षिणा आहे, आणि आता मी झाडा झुडपात काट्या दऱ्या खोऱ्यात पडून मी मरणार, आणि दोघांच्याही शरीराचं सराव्रत न होता व्रतक्रियाची भव्याप्ती फलात येईल आणि आपण अनिष्ट तत्वात जाऊ. मग तिने सांगितलं, बाबा तुम्हाला मरायचं नाही, मला मरायचं नाही, संन्याशी कसा वाचेल? बाबानं सांगितलं, माय मी आतापर्यंत केलेल्या पुण्याचा क्रियेचा मी तुला आशीर्वाद देतो, तू बुद्धीचा जोर वापर, तुझा बुद्ध्यांक उंच कर, आणि त्या बुद्ध्यांकानं तुझं चारित्र्य चांगलं राहिलं पाहिजे. 1 तू वाचली पाहिजे, 2 तुझा पिता वाचला पाहिजे, 3 आणि संन्याशी सुद्धा वाचला पाहिजे, 4 ह्या गोष्टी तू सांभाळ आणि आपल्या कुळाचा उद्धार कर. तिनं सांगितलं, बाबा मी एकच काम करते, तुमचा कमलंडू द्या. बापाचा कमलंडू हातात घेतला. वाक्य कळालेत ना? प्रारब्ध क्रियामान सांगतोय. आज्या मेळानं एवढा तत्वसिद्धांतिक ब्राह्मण असताना सुद्धा वेशीशी कारच झाला याचा पुरावा सांगतोय. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा, आणि त्या दंडी संन्याशाला तिनं भाऊ मानलं. बांधवा सकल स्थिताय येत कुड कात्राया भगिनी भय व्याप्ती सुधेशो. संकल्प सोडा. संकल्प सोडल्याबरोबर तिथं संकल्पाचं झाड उगलं, म्हणजे इतकी गोड. त्या व्यक्तीला भाऊ मानले, त्याचे तिच्या अंतःकरणात तिला इतकं सुद्धा पाप नव्हतं. भाऊ आणलं आणि त्याच्या बाजूला निद्रा केली, आणि दोघांमध्ये एक वस्त्र पांघरलं. त्या वस्त्राच्या उभीनं याच्या अंगातली थंडी गेली, आणि सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर संन्याशी तार दिवशी उठला, उषाचा कमलुंडू घेतला. पाहतो चांदण्याच्या प्रकाशात तर देवांगणी समान सुंदर एक मुलगी बाजूला आहे. कमलुंडूतलं पाणी हातात घेतलं आणि शाप द्याला. विचार करायला पाहिजे, काही काही गोष्टीचा विचार करायला पाहिजे, विचारच करत नाही, आणि संन्याशी विचार न करता शाप दिला. हे पापिनी, माझ्यासारख्या तत्वनिष्ठ संन्यास तू पाठवण्याचा प्रयत्न करत होतेस, लक्षात ठेव मी दंडी संन्याशी आहे, स्त्रीची सावली अंगावर पडू देत नाही, आणि माझ्यासारख्या संन्याशाला तू पाठवतेस, तू पुढच्या जन्मात वेश्या होशील. काय चुकलं बरं तिचं? याला प्राधान्य असणार आहे. त्यांना फोन आला असेल कोणाचा, फोटो घ्यायचा. विठाला 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 ही झोपी ते. वडिलांना ते स्वर ऐकले. संन्याशी निघून गेला. कोणी रडू लागले. मुली जग बाबा तुम्ही का रडता? ताई तो संन्याशी उठून गेला बाई, पण तुझं जीवन मातीत गेलं. का बाबा? संन्याशाला प्राणदान दिल्याचं पुण्य मला मातीत कसं जाईल माझं जीवन? बाई संन्याशी वाचला, पण त्याच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाली, आणि गैरसमज माणसाला मातीत घालते. बरं का? मातीत घालते, मातीत घालते. पेरणीचे दिवस होते, आणि पेरणीचे दिवस असल्यामुळं मोठ्या पेरणीत माणसं शक्यतो कमी पडतात. हो, आणि सर्वजण शेतात गेले. मंदिर होतं, असं मंदिरामध्ये 2-3 संन्याशी दुपारच्या वेळेला 1:30 वाजता आले, आणि 1:30 वाजता एक बाई भाकरी घेऊन टिपणीवाल्याच्या जात होती. टिपणीवाल्याच्या भाकरी, आणि टिपणीच्या भाकरी वड्या, साधं वरण, ते असं मजेशीर असतं, पाटावर वाटलेल्या वड्या वगैरे वगैरे असं टिपणीचं. आणि टिपणीचा नियम असतो, ज्याच्या शेतात टिपणी त्यानं 2-4 माणसं जेवायला सुद्धा शिल्लक सांगावा. दुसरीकडचे सुद्धा आखाड्यावरले अशी माणसं बोलवायची पद्धत होती त्या काळामध्ये. मग ही मोठं टोपलं भरलं भाकरीचं घेऊन जात होती, पण मंदिरामध्ये नेमकेच हापशावर संन्याशाने पाय होते, आणि मंदिरात बसले ते, आणि हिच्याकडे बघितलं, चांभारी दिली. हिच्या लक्षात आलं यायला भुका लागल्या, पण टोपल्यातल्या भाकरी देवा. काळे साहेब बोले सर, तर टिपणीवाले मरते, म्हणजे काम करणारी माणसं आहेत ना, आणि नाही द्यावा तर महाराज येत. बाईला धर्मसंकट. बाईने विचार केला, अर्धा तास वेळ आहे, अर्ध्या तासात तर भाकरी तुकडे टाकून मी देऊ शकत नाही, पण अर्ध्या तासात त्यांना तात्पुरती भूक भागवायचं साधन मी देऊ शकते. ती टोपलं डोक्यावर सुतन म्हणली, महाराज कधी आलात? बाई आता चालू. भुका लागल्या? हो. भिक्षा? नाही, आता संध्याकाळी मागू, तोपर्यंत आम्ही आराम करू. बाईनं सांगितलं, महाराज डोक्यावर भाकरीचं टोपलं आहे, पण याच्यातल्या का देऊ शकत नाही? ते घाम गाळणाऱ्याच्या भाकरी. काय बाई हुशार असेल, कल्पना करा. ते काबाड कष्ट, राडामध्ये काबाड कष्ट करणाऱ्यांच्या भाकरी येतात, मी ह्या देऊ शकत नाही. मग बाई तू बोलायली कशा करता? एकच काम करा महाराज, 10 मिनिटं आमच्या बैठकीत बसा, मी तुम्हाला 10 मिनिटात तयार होईल असा स्वयंपाक देते, आणि मग तुम्ही जेवून जा. गैरसमज किती वाईट असतात. त्या संन्याशाने विचार केला, बाई घरी कोणी येतं? माणूस नाही. मग आम्ही येत नाही. बाई म्हणजे आमच्या घरातले तत्वनिष्ठ माणसं, सात्विक माणसं, संशयी प्रवृत्तीची माणसं नाही, तर तुम्ही बैठकीत बसा. चूल पेटलेली आहे, लगेच पातेलं टेकते, आणि उकळलं की तयार होतं. त्याचं नाव शेवाळ्याचा भात, बोटळ्याचा भात.
हे तुम्हाला तयार करून देते. ते बैठकीत संन्याशी बसले. चूल पेटलीच होती, नुसती चूल कोसरली ना. धिप्पी मधात घातल्याबरोबर जाळ लागला. शेवायचा भात शिजला. तिने पात्रात भात टाकला, तूप टाकलं, साखर टाकली. पण दूध टाकायचं की नवरा शेतातून आला. म्हणजे 2-3 महाराज आहेत. काय करायली तू? महाराज होतो बसल्या जागेवर लंगुड्या पोचू लागले. अरे बापरे, बाई तू म्हणली गरीब माणूस घेतो महाराजाला बोटळ्याचा भात केला. बरं बरं, काय करायला भात? साखर तूप टाकलंय. दूध टाकू नको. बापरे, महाराज म्हणले कडी लावून हाणतीत रे बाबा. म्हणून ज्याला चांगला महाराज व्हायचंय का त्यानं माणूस घरी असल्याशिवाय कोणाच्या घरी जाऊच नाही. हो, ज्याला चांगला महाराज व्हायचंय का त्याला. आणि महाराज ज्याला चांगला व्हायचं नाही ते बाई माणूस घरी नसताना घरी गेला की तो मरणार नाही, पण त्याचं लक्ष्मी नावाचं सूत्र मरून जाते. विठाला 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 टाकू नको म्हणे दूध. बोटल्याचा भात आहे का असा भात आहे, दूध असलं तरच खावा, नाही तर चिखल खावा पण भात नाही खावा. हे कसं आहे, रोज 2 गावचं खातो म्हणून खाऊ खाऊ मला जरा ते. तुम्ही घरचंच खातात त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काय माहिती. रोज खातो 2 गावचं बोटवळ्याच्या भाताला, त्याच्याशिवाय मजा. टाकू नको बाई म्हणली. मग दुधाशिवाय कशी मजा? ते म्हणला तसं नाही, संन्यासाला पाणी टाकलेलं दूध टाकू नकोस. तो यानं घाम पुसतो. अरे बापरे बाबा. मग ती म्हणली 1 वाजता दूध ताजं कुठून? म्हणला गुरखिन्याला रासण्याव. गुरखिन्याला रासण्याव पेरणीत येत होते घाम गालांडे. बरोबर आहे, पेरणीत माणसाला घाम गालांडे येत असते. हस्त नक्षत्रात उष्णतेचं नक्षत्र असते ते 2. मग त्याला घाम गालांडा जागात आलाय म्हणून गळी आज घरी आहे म्हणून गुरखीच रासण्याव नेलाय. आणि गाई घरी येत म्हणून पाणी पाजायला आलो. महाराजासाठी 1 दिवशी जर दुपारा दूध काढलं तर काय होतंय? किती माणूस चांगला असेल का बडी पाटील? आणि काढू दुपारात दूध, त्याला महाराज बी तसाच लागला ना. हो, दूध काढलं आणि वासरू सोडूस तर गुंडी ठोडी बाजूला. मेलेला सरप घारीनं तोंडातून धरला आणि याच्याच ठेवून गेला. आणि सर्पाच्या तोंडातला एक विषाचा थेंब दुधात पडला. माहीत कोणालाच नाही, गैरसमज सांगतोय. आणि ते निरसो दूध भातावर टाकलं. महाराजानं खाणं ढेकर देणं मरण संगत झालं. मला सांगा, ज्यांना दुपारा दूध काढे तो पापी कस काय? होय बाप्पा, कसा पापी? माणसं घरी नसताना जीव घातल्याशिवाय शेतात जात नाही महाराजाला. ती बाई बी कशी पापी? काष्टी नाही पापी. होय ठोंबरेश्वर, होय का पापी एकतीच नाही. मग संन्याशी तर 3 महिने आश्रम आपण. मग पाप नवऱ्याला का बाईला? दोघायला नाही. अंकुशनाला दोघायला नाही. 15 दिवस यम धर्म बेजार होता. 3 संन्यासी मारलेलं पाप बाईला द्यावा का मालकाला द्यावा? यमाची कॅशेट गुंडाळली. आणि 15 दिवस बाई बाहेरच येणं. माझ्या घरात काऊनच मेले असते. आणि ही एके दिवशी बाहेर निघल्या सुनानं हाकलून दिलेली म्हातारी नळावर पाणी आपसू लागली. आणि ती म्हणली, माय 3 संन्यासी घरात मारले, कशी चालली? ये म्हणला हिच्या बोकांडी पाप टाका. हे फुकट कळण शेंडी वळ काय गरज होती आगावपणा इतकायच मला सांगा. हे दुसऱ्याचा इष्टो आगाव घेतला आणि फुकटच फुकट गैरसमज. 3 मारले होते का ते प्रारब्धाने गेले. मग बहीण मानलंय, भाऊ मानलंय, त्याच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाले. तू त्याची सखी बहीण संकल्पना झालीस, ते तुझा भाऊ झालाय, पण त्यानं तुला शाप दिलाय. पुढच्या जन्मात तू वेश्या होशील. पोरगी हुशार होती, मोबाईल बिलकुल खेळत नव्हती. हुशार पोरगी होती, मोबाईल नव्हती खेळत ती. तिने बापाचा कमरुंड घेतला आणि संन्याशाच्या पुढं ते म्हणले, होते मी नाही तुझ्याकडे येत, पण ऐक म्हणली माझं, मला शाप दिलास, हो तू वेश्या होशील पुढच्या जन्मात. ठीक आहे महाराज, तुम्ही बी तत्व सिद्धांतिक संन्यासी आहात. बायको भेटत नाही म्हणून लग्न न केलेला महाराज नव्हता, अधिकारी संन्यासी होता.
तुमचा शाप खोटा होणार नाही. तुम्ही अधिकारी संन्यासी आहात, पण माझी चूक नसताना शाप दिलाय म्हणून मी तुम्हाला शाप देते. मी वेश्या होईल असा तुम्ही शाप दिलाय, पण तुम्हाला मी भाऊ मानलं होतं. संकल्पाचं झाड उगले, तुम्ही मला पाप लावता. मी पापी नाही, आणि पापी नसताना मला पाप लावता. तुमच्या शापाने मी वेश्या होईल, पण मी शाप देते त्या वेश्येशी तू संग करशील. मागच्या जन्मातलं कर्माचं गाठोडं डोक्यावर पडलं आणि पुढच्या जन्मात वेशीशी संग केला. प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा पांडवाचा यज्ञ चालू होता. आता तुमचा आवाज गेला, दाखवून घ्या. दाखवावं लागत असतं, त्याला इलाज नसतं. कसं एक तांत्रिक अडचण आहे. मंत्री बसलेलं हेलिकॉप्टर खाली पडत येते, लाऊड स्पीकराची काय करायचं हे तर मानव असतात, त्याला इलाज नसतो. काय काय विषय प्रारंभ काय असं काही झालं की असं चिपकायचं असतं त्याला. काय पांडवाचा यज्ञ फार मोठा यज्ञ होता. पांडवाच्या यज्ञातलं अन्नदान ऐकिल्याच्या नंतर ज्यानं पांडवाच्या यज्ञातलं अन्नदान ऐकिलंय त्यानं मी पंगत करतो असा शहाणपणा कधीच सांगायचा नाही. अन्नदानाचं टोक होतं साहेब, ते 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. गज म्हणतात एका पंक्तीला हाणला तुमच्या द्वादशीचा शिरा. हो, वाढणाऱ्याच्या हातात अर्धा आणि खाणाऱ्याच्या हातात अर्धा. देतो विमानातून ठोकरून परत दिशा. विठाला विठाला रोजच्या 14 पंक्ती होत्या. फार मोठा यज्ञ होता पांडवाचा. आणि पांडवाच्या यज्ञामध्ये भीमानं स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करूनही भीमानं तूप वाढायचं. उदाहरण करण्याची होती पांडव. पण काही काही माणसं कशी असतात माहितीये का, वागायला चांगले पण बोलायला खराब. काही बोलायला राघवानी आणि वागायला गिदडावानी. काही काहीच बोलण्याशी राघवानीच लय राघवानी. आमच्या मोठ्या हात्याकडे गेलो मी पत्रिका घेऊन. सकाळी सकाळी गेलो, सायकलवर पळायचो मी. तर
भिले गावाला पोथे वाचल्या पायी 2-3 किलो जेवारी तीन बाप्पा वाजलं नाही तेव्हापासून चालू गाडा मग आत्याने मला पाहिलं बाळू हेच का काय रे म्हणलं हो चोली ठिसकारू लागली आता कसं धुपून आले असंच धुपून मला टाकलं धुपून पतवाड्यापैकी असतात पाहिजे शकायलीत माणसं जाऊन बसली जागा मुचकी पडली कवाशी निघला आताच रे सकाळी 5ला आणि सायकलवर आला काय तू माझ्या कहाचा सायकल ताणीत आणलीस बस जेवायला नको आता पुढे दुसऱ्या हात्याकडे जा बस म्हणते ना उड्यावरची कडी टाकली 2 वगैरे 1.5 भाकर चुरली आत्यानं काय म्हणते ना तुला तटून खाऊ घातलं कडी गिडी मस्त हातावरल्या भाकरी होत्या चुलीवरल्या 2 नंबरच्या आत्याकडे गेलो कुठून आला बाळू म्हणलं कस्तुर आत्याची तू हिचे तुरी कीर्तनातल्या आत्या आत्याची तर जेवलाच का नाही 1.5 भाकर कडी खाल्ली गजा लांबून आला चटची झाली रस्ता धडे बस जेवायला त्या आत्यानं शेवायचा भात गिलासभर दूध कपभर तूप मोठी वाटी साखर मला बिमारी नाही कोणतीच असं तोंडात टाकलं की भात मधात झाला आता इतका सरण काय मुकाड्यानं त्याला का कोथळा लागतं का आता बोलायला कडक नको काही माणसं बोलायला कडक कोण वागायचं जाईन का तोंडात ते भात खा तितका काय होतं तरुणपणी चिरत असतंय काय मुकाड्यानं खाल्ला होते परत भात आणि मी म्हणलं परभणीला एक आत्या होती ती आत्या उशिरा काऊन जायचं होतं कारण दिवस उन्हाळ्याची होती ना आंब्याचा दिवस होता म्हणजे ती आत्या रस करीन म्हणून तिच्या इथे उशिरा गेलो ती 3ऱ्या मजल्यावर आली असं ते मला बटन दाबायचं कळालंच नाही ती बेल कमी शिक्षण असल्यामुळं मी नाही दाबली ती बेल कसा अभ्यास कमी होता ना मला दुःखही वाटत नाही पगार 7 कलेक्टर इतका पडतो ना मी नाही असं पवार वाजले होत्या कोणीच रे कोणीच वरी राहत होती 3ऱ्या मजल्यावर भिकाऱ्याला वाढायचं काम नाही म्हणून वरी काय काय माणसं वरून कोणी माय सुत घ्या आम्हाला कहा सुत कसं सांगत कहाच नाही वाढ पण पंख्याला चिटकूनच मेली मग आता म्हणालो मी तुमची थोडीच म्हणालो मेली ती माय बाळूस का काय रे बाई कधी निघला होतास मॅन 5ला बाई 5ला निघला होतास आणि इतका वेळ कसा लागला रे बाळा मोठ्या आत्याकडे बाई ताईकडे गेलतास होय बरं आहे करे ताईचं बाळू चांगली आहे पुन्हा 2 नंबरच्या आत्याकडे बर चतुर आत्याचं छान आहे तुझ्या हो ना बाई इतक्या उन्हात आलास बाळू चहा घेशील का घासले पेतो सोमाळ्या बापा त्या आत्यानं तटीनं पण खाऊ घातलं हिनं सोमाळू छान लागेल गावकर भीम हा वागायला चांगला पण कधी कधी वाणी भीमाची थोडीशी कडक होती आणि देवाच्या लक्षात आलं मी स्वतःचा संसार मातीत घातलाय पांडवामुळं आणि यानं जर तोंडानं नाशिलं तर पांडव पुन्हा नरकाला जातील म्हणून भीमाला सांगितलं भीम दादा आता सांगावा काही बोलू जाऊ नको कोणाला तर भीमाला राग येतो काही गोष्टी तोंडावर सांगता येत नसते तुमचं चुकलंय म्हणून सासू असते सुनाच्या हाताने जर कंदील फुटला तर सासू म्हणते मा काय उठाळावून चालायचं आणि सासूच्या हाताने कंदील फुटल्यावर त्या आत्या कंदील फुटला दिसत नाही गेलं त्यानं ते अंगावर चिमणी पडून मरशील तू तसं देवाला बहीण दिल्यामुळे काही चललं गेलं गण देवे पण बहीण दिली ती पाणवायला कसं चलन नातं त्यांचं एका गोष्टीने मोठं होतं यांचं कवळं होतं पण
देवाने विचार केला हे मातीत जाते तोंड आवडलं पाहिजे. काही काही गोष्टी तोंडात गेल्या असं गेलं. आमच्या मावशीची देवाला गेलो मी, तुम्ही ऐकलेलं तरी सांगतो. मावशी मला पाहिल्याबरोबर मा बळ आला का हो? मावशी मा 7-8 वर्ष झालं तुला का मावशी दिसती का काय? आता कीर्तनात मावशी कशी दिसन ती तिच्या गावात बायाला नादच असतो काय बोलायचा काय सहज सहज सहज. माया आला सोय जेवलास का? नाही मावशी नाही जेवलो. बस सकू सकू म्हणजे तिची सून. नेमकी दुधाची चिलर मोजू लागली. रुपया आला की मांडी खायची कबर दूध द्यायची. त्यानं तिकडं तोंड केलं की पुन्हा कबर पाणी टाकायची. संध्याकाळ पोचतो तिचं दूध भोगण्यात संपत नाही. अशी आमची मावशीची सून. माय सकू शेवायचा भात कर बरं. केला शेवायचा भात केला, भजे केले, हे होतं संग मोकड्या बसवा. हे म्हणलं तुमच्या मावशीला किती पोर आहेत ना. मी म्हणलं खाय ना भजे कशाला, काय करायचं तुला खाय मोकट्यानं. आता यानं फुसफुस केलं मावशीने ऐकलं. मावशी म्हणली काय म्हणाले? भजने ते म्हणते मावशीला किती मुलं आहेत? एकच मुलगा महाराज मला. याला मावशी बोलायला. आता मग मी विचारलं मावशी राम कुठे गेलाय? काय सांगायचं बाळू बाप्पा कायच रामाचं सांगू माय आता तुला. बाळू कोणीकडचे कोणीकडे दिवस गेला बाळू. कसं कसं रामाला मोठं केलं मग मलाच माहित आहे. बाबा रामा पाठीला घेऊन मी कापूस वेचित होते बाळा. काय पोरानं दिवस सुधरेला बाळू. काय शेतीन काय गहून काय कापूसन काय थाट काय दुधन काय वैभव बाळू. पहिल्या रामाला कोणी सोयरे पत्रिका देत नव्हते बाळू. आता कॅबिन मध्ये बसून न्याले. काय रामाचं वैभव सांगू बाळू. असं पोटात तुटत पहिला पेहवानीच मोकार फिरत होता. हातन भजे तर कप्पनच व्हायला. समजून घ्या मावशी कोणाची असं नाही. तेव्हा शपथ माहिती की बेकार मावशी नाही. कसे माणसं उकळले बघा ना. आणि चिंतन आहे की त्यांना जशी फिरायला कापायला न्यायची नाशी. तुमच्या पत्रकार लोकांनी माझ्या गोव्यात कीर्तन ठेवले. त्याला ती म्हातारी ऐकायची कीर्तनातली राख नाही गेलेली. मी ती सांगतो ना तिथे. किती मावशी चांगली भात खाऊ घातला पण भाषा वाली माणसाची गोड असेल. कधी कधी साचाली बाबा मी तुला सांग. भीमदादाचा प्रकार काय व्हायचा? तूप रिचवायची गुंडी पण त्याला म्हणायचे जर उष्ट तुला तर डोक्यावर टाक. भीती वाटायची. भीम पुढे आली की भीती वाटायची. पण देवाला वाटलं जर एखादी गोष्ट भीमाची चुकली तर पूर्ण पांडवाचा पुरुषार्थ मातीत जाईल. म्हणून देवानं सांगितलं भीमदादा एक महाराज आहेत आणि त्यांना पत्रिका विसरली ती पत्रिका देऊन या. त्याचं उदाहरण वेगळं आहे पण मी वेगळ्या पद्धतीने सांगतोय. सुवर्णाक्षरात पत्रिका दिली. कोणाची सुवर्णाक्षरात नव्हती. देवानं तीच पत्रिका सुवर्णाक्षरात दिली आणि भीमाला सांगितलं भीमदादा त्या महाराजाला ही पत्रिका नेऊन द्या. भीमदादा म्हणजे देवा किती पत्रिका वाटल्यात हो यज्ञाच्या पण एकही सुवर्ण अक्षरातली नव्हती. ही कस काय? देवानं सांगितलं ते महाराजच अधिकारी. जिथली तिथे बटणं दाबायची काम. प्रारब्ध क्रियामान सांगतोय. भीमदादा रथात बसले घेऊन गेले आणि सारथ्याला खाली उतरून कानात सांगितलं हे खिंडीतून पत्रिका टाकी ना. महाराज झोपडी उघडीत नव्हतं. हे खिंडीतून पत्रिका टाकील. सारथी तू भीमाला काही बी करून महाराज बघायला लाव.
सारख्याच्या कानात टाक सांगितलं. गेले त्या डोंगरावर फार मोठी महाराज मंडळी बसलेली होती. विचारलं महाराज अमके अमके महाराज कुठे राहतात? त्या पर्णकुटीत. ती पर्णकुटी लावलेली 6 महिन्यापासून उघडी नाही. काय महाराज असेल 6 महिन्यापासून ती पर्णकुटी बंद आहे. ठीक आहे, बाहेर येत नाही. भीमाच्या लक्षात आलं, वा 6 महिन्यापासून मग ते त्यागी महाराज अधिकारी साधले. प्रणाम केला. महाराज प्रणाम, दीर्घमायू भव, आशीर्वाद देणार. कोण आपण? मी पांडवांचा भाऊ भीम आहे. वा, पुण्य पावन पांडवांना आशीर्वाद माझा. महाराज मी यज्ञाची पत्रिका घेऊन आलो. टाका खिंडीतनं पर्णकुटीच्या त्या लाफा लावलेला होता झोपाटा, त्याच्यातून टाकली. महाराज दर्शन घ्यायचंय. महाराज म्हणले पडा बाहेरून पाया, तुम्हाला आशीर्वाद. भीमरथात बसल्यावर सारथी म्हणले दादा, आपल्याला ज्या महाराजाला पत्रिका द्यायची सांगितली सुवर्ण अक्षरातली पत्रिका आहे, महाराजाचं कुंटाला न भूताल येतं, पण ज्या महाराजाला देवानं सांगितली तोच महाराज आहे का? भीमदादा म्हणले आपल्याला तर काहीच माहित नाही, आपण नाव सांगितलं हे म्हणले ते. बरं ठीक आहे म्हणले, पण तो महाराज कसा दिसतो आपल्याला देवानं जर विचारलं तर काय सांगायचं? किती सारथी हुशार, देवानं कानं भरलेली. मग भीमदादा आपण महाराजाला भेटून दर्शन घेऊ. पुन्हा खाली उतरले. म्हणजे महाराज काही म्हणा पण तुमच्या पाया पडू द्या. एकदा सांगितलं ना भीमदादा, बाहेरून 10-12 पाया पडा, तुमचा निर्विघ्नपणे यज्ञ पार पडेल, तुम्हाला आशीर्वाद देऊन टाकला. तर भीमदादानं सांगितलं, आम्ही जर पुण्य पावन पांडव असू, आम्ही जर परमार्थ करणारे पांडव आहेत असं तुमच्या मनात आहे, तर आमच्या 5 भावाची तुम्हाला शपथ आहे, तुम्ही दार उघडा. महाराजानं सांगितलं मग यांना, दार उघडतो भीमा, पण मी दार उघड्यावर तुला उलट्या होत्या. भीमानं सांगितलं हो द्या उलट्या, पण उघडा दार. झोपाटा उघड्याबरोबर भीमाला उलटी झाली. महाराजाचं अख्खा अंग सोन्याचं, तोंड डुकराचं होतं. तोंड डुकराचं, गंधमादन नावाची साथ. भीमानं प्रणाम केला. येतो महाराज. या म्हणजे भीमा, तुम्हाला आशीर्वाद. देवालाही आशीर्वाद. काय साधूची ताकद, देवाला आशीर्वाद. देवाला सुद्धा साधूचा आशीर्वाद असतो बरं का. मारुतीरायामुळेच देव वाचला, नाही तर रथ जळाला असता. मारुतीरायामुळेच बायको सापडली. साधूमुळे देवाला अवतारी. साधूत ताकद असते. क्या बात आहे. आमच्या भाग्यानं तू ना तू यो साधूची ताकद आहे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणं कधी. आणि बघ देवालाही आशीर्वाद. भीम म्हणला देवाला आशीर्वाद? हो म्हणले. चला म्हणले, जरा शिलकच बोलले महाराज. महाराज देवाला आशीर्वाद देण्याची ताकद तुमच्यात आहे. अंग सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतकं तेजस्वी, चंद्राच्या शीतल प्रकाशाला लाजवील इतकं शीतल आहे, मग तोंड काऊन डुकराचं? साधूचे डोळे भरून आले. सांगितलं भीमा प्रश्न गोड केलास, उत्तर आहे तसं देतो. या जगात माझ्या पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात माझ्यासारखा अन्नदान करणारा कोणीच नव्हता. पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशामध्ये माझ्यासारखा अन्नदान करणारा कोणी नव्हता. पण अन्नदान करत असताना एक गर्व होता, पंक्तीला शिल्लक बोलत होतो. आणि एके दिवशी एक साधू पंक्तीला जेवत होता. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण निर्वी आवडणी. साध्या परिस्थितीतला साधू होता. दिसायला साधा होता, पण अधिकारी होता. मंडपाच्या बाहेर जेवायला बसला होता. सगळ्याला ऊन लागत होतं, त्याला एकट्यालाच लागत नव्हतं. सूर्यानं त्याच्या डोक्यावर ठग धरलेला होता, ठग. पण मी शहानिशाच केली नाही आणि त्या साधूला वर्मी लागल असं जेवताना बोललो. आणि त्या साधूच्या अंतःकरणातून एक ध्वनी पडला, रे जगात नंबर 1 अन्नदाता आहेस. या सृष्टीवर तुझ्यासारखा अन्नदान करणारा कोण नाही. पण तोंडानं नाश येतोस. सगळं अंग सुवर्णासारखं तेजस्वी होईल, पण तोंड डुकराचं होईल. जगातला नंबर 1 अन्नदान करता. भीम तर जागेवरच आकारला. अरे बापरे म्हणला नको रे बाबा काय बोल. हे काही खटके जागेवरच असते बरं का, जागेवरच असते. मला ते गौसर म्हणून सांगतो तुम्हाला. पांडवाच्या यज्ञात सोन्याची ताट जेवायला होते. काही खटके जागच्या जागेवर बसते. सोन्याची ताट जेवायला होते असाला बापा. पण एका महाराजाला ताट दिलेलं बापू त्याला होतं रात आंधळ, संध्याकाळी दिसत नव्हतं. आणि ताट ज्यानं त्यानं धुवायचे होते. ते ताट धुवून भानुशीला ठाचन, खरकट उंदीर खायचं आणि ताट खाली पडायचं.
ताट पडून पडून उडलं. उरल्यावर त्याचा कोपरा मोडा. तर ताट 2.5 किलोचं होतं. मला काय पैसे द्यायचे नाही, काय नाही. मी कमी सांगत नाही. मी कधीच कोणाला कमी देखील नाही. आपल्यापेक्षा मोठं समजायचं. जे दुसऱ्याला मोठं म्हणतो का त्याला मोठं व्हायला टाइमच लागत नाही. आणि जे दुसऱ्याचं इचकी तुका त्याला वापस यायला वेळच लागत नाही. विठ्ठला विठ्ठला कोण्या बाईच्या आता सक्रातीचं हळदी कुंकाचं चालू शिरूतून निघायला 10 मिनिटं शिल्लक लागली बरं का. आता चुंगीची चुंगेच, हळदी कुंकाची चुंगेच. कोणाला मोठं म्हणायचं. आपण एखादी बाई दुसऱ्या बाईची तर हळदी कुंकाला गेली की लगेच म्हणायचं बाई काय तुमची साडी सुंदर दिसायली. ती लगेच गुळाची घेप देते. नाही कलर कसा का नाही मग देते चाळणी. दोन धड पाहिजे बघा, 2 धड असलं आणि लगेच म्हणा ना जंपर बरोबर साडीवर मग घासणी. आणि नुसतं म्हणा बाई चांदण्यावानीच चोळी चमकायली तुमची. चांदण्यावानीच लगेच टोपलं. हे सगळं जिबीवर खेळे बर का. जीभ हीच कधी की सगळं हीच करे. विठाला विठाला आणि त्या यज्ञातल्या ताटाचा कोपरा त्या जेवणाऱ्या साधून पडशीत टाकला. यज्ञ संपल्यावर घरी गेला. कोपरा चोरून न्यायचं काम नव्हतं, त्याचं मानसही नव्हतं. पण अनावधानानं 3 तोळ्याचा ताटाचा कोपरा त्याच्या पडशीत गेला. यज्ञ संपल्याच्या नंतर ताट मोजले. काही खटके जाग्यावर बसते. मला या अभंगावर हे उदाहरण बसत नाही, पण खटक्यामुळे खटका सांगायलो. जसा भीमाचा कसा खटका बसला मग सांगतो. आणि मग शहानिशा केली. या नंबरचं ताट कोणाला होतं? बाळू महाराजाला. घ्या बोलून घेतलं बोलून. पण मी येताना कोपरा संग सांगलं. महाराज अनावधानानं चुकून हा तुमचा कोपरा माझ्याकडे आलता. काय काम सांग. काय नाही कोपरा न्यालता. कशामुळे कोपरा न्यालता? चुकून न्याला. आणि जर मला जाणून बुजून न्यायचा असता तर मी आता लोक मोडा असता. पण मला तुमच्याकडे येण्यासाठी वेळ नव्हता. 1 वर्ष 53 दिवस तुमच्या इथं राहिलो. संसार पांगला. आता संसार जमिलाय. आता तुमच्या निमित्ताने इथे येण्याचं केलं. हे तुमचा कोपरा. पण अर्जुन देवाला म्हणला ज्याला 1 वर्ष 53 दिवस ताट सोन्याचं जेवायला दिलं त्यानं काऊन कोपरा न्याला, याला शिक्षा काय द्यायची? देवाने विचार केला आपण याला बहीण दिली. शिलक जर बोलावा तर बहीण टाकून देईल. मग काय कान दुसऱ्याच्या हाताने पोचायचे असते. म्हणजे अमक्या ज्योतिर्लिंगावर एक व्यक्ती येतो श्रावण मासात सोमवारी. त्या व्यक्तीचं नाव होतं राजा बळी. हातकेश्वर नावाच्या रसातळ आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ तिथं राहत होता. बळी वरी आला आणि तिथं बसलेला आहे पाया. भगवंताने नमस्कार केला. त्यानं तर दररोज सांभाळला 5000 वर्ष देवानं. आणि मग प्रणाम केला अर्जुनाला. भीमानं आशीर्वाद. अर्जुन म्हणले महाराज आम्हाला तुमच्याकडे एक उत्तर विचारायचे. काय? आमच्या यज्ञामध्ये एका महाराजाला ताट सोन्याचं जेवायला होतं. ताट पडून तुटलं. त्याचा कोपरा त्यानं चोरून नेला. पुन्हा परत आणून दिला का? हो म्हणले. पण आम्हाला असं विचारायचंय चोपला जरी ताटाचा परत आणून दिला पण त्यानं नेलताच का याच्याबद्दल त्याला शिक्षा काय द्यायची? तर राजा बळी म्हणले ज्याच्या राज्यात महाराजाला चोरी करावी लागते त्या राजाला फाशी द्या. अर्जुन दातान माती उचकू लागला. जाग्यावर खटका जाग्यावर. तिथून दुसऱ्या रस्त्याने देवाने नेलो. बळीचा यज्ञ चालू होता. यज्ञ संपून गेला होता आणि सोन्याच्या पंतरवाळ्या ठेवलेल्या होत्या. भीमाने विचारलं अर्जुन दादा हे पिवळं काय दिसतंय रे? भगवंताला विचारते म्हणजे मला नाही माहित. याला माहित नाही बाई. हे मोठं चतुर देव चतुर जाणून अंतर वर्त तसे. आणि तिथे गेले तर ते पर्वत दिसला पत्रवाळ्याचा. ह्या तिघायला पाहिल्या 1000 पत्रवाळ्याचे गठुडे बांधले. सोन्याच्या पत्रवाळ्या कबाडी पाटी 1000 पत्रवाळ्या. तर भीम म्हणला याची किंमत काय? तर ते नौकर म्हणला किंमत विचारल्यावर दाखड पाडते. अरे म्हणले मग तुम्हाला पैसे द्यावे लागते? नाही म्हणले जो अन्नदान करीन त्याला हे सोन्याची ताट फुकट. भगवान म्हणले अर्जुन आपल्या कोपऱ्याचा काय मिळेल? चला म्हणलं आता नका हाणू. वैशालीतून हाणायला तुम्ही. भीमा एका खटक्यातच नीट झाला. साधू काय म्हणला जगात नंबर 1 अन्नदान करणारा होतो. पण पंक्तीत एका साधूचं अंतकरण दुखिलं. साधू म्हणजे महाराजच नाही बर का. गरीब व्यक्तीचं अंतकरण दुखलं.
गरीब गरीब अनाथ अनाथ महाराजच नाही, पंक्तीला श्रीमंत किती जेवलीत त्याच्यापेक्षा गरीब किती जेवलीत याला महत्व आहे. आपल्याकडे चुकीच्या गोष्टी येतात का आपण सर्वभूती